नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं बेसिक एज्युकेशन मराठी या चॅनलवर. आपण या चॅनलवर TETचे मराठी विषयाचे पूर्ण अभ्यास घेणार आहोत, जे की खूप महत्त्वाचे आहेत. दुसरा धडा आहे आपला आजचा काळ, प्रमुख काळ. असे प्रमुख काळ 3 आहेत. पहिला जे आहे तर वर्तमान काळ, दुसरा भविष्यकाळ, तिसरा भूतकाळ. तर सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी चॅनलला, एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा. रोज आपण महत्त्वाचे पॉईंट, महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. उदाहरणार्थ पुढील 3 वाक्य पहा, त्यात गाण्याची क्रिया घडत आहे. पहिला आहे सुरेश गीत गातो, वर्तमान काळ, कारण क्रिया आता घडते. दुसरा वाक्य आहे सुरेश गीत गायले, भूतकाळ, कारण क्रिया पूर्वी घडली. तिसरा आहे सुरेश गीत गाईल, भविष्यकाळ, कारण क्रिया पुढे घडेल. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेसिक एज्युकेशन मराठी आपल्या चॅनलचं नाव आहे. एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा. काळाचे उपप्रकार, पोटभेद. प्रत्येक काळाचे पहिला सामान्य, दुसरा अपूर्ण, तिसरा पूर्ण, चौथा रीती, असे 4 उपप्रकार उर्फ पोटभेद होतात. अपूर्ण काळ. सुरेश गीत गातो असे म्हणण्याऐवजी सुरेश गीत गात आहे असे म्हटले तर गाण्याची क्रिया अपूर्ण आहे व ती अजून चालू आहे हे कळते, म्हणून अशा काळास अपूर्ण काळ असे म्हणतात. सुरेश गीत गातो, सामान्य वर्तमान काळ, गाण्याची क्रिया वर्तमान काळात घडते. दुसरा आहे सुरेश गीत गात आहे, अपूर्ण वर्तमान काळ, गाण्याची क्रिया आता अपूर्ण आहे. तिसरा आहे सुरेश गीत गात होता, अपूर्ण भविष्यकाळ, गाण्याची क्रिया पूर्वी अपूर्ण होती. चौथा आहे सुरेश गीत गात असेल, अपूर्ण भविष्यकाळ, गाण्याची क्रिया पुढे अपूर्ण राहील. कोणत्याही क्रियेचा अपूर्ण काळ दाखवण्यासाठी त्यामुळे धातूचे द, कुंदंत अथवा धातुसाधित रूप घेऊन यापुढे वर्तमान काळ होता, भूतकाळ किंवा भविष्यकाळ ही काळसूचक क्रियापदे जोडतात. म्हणजेच इथे संयुक्त क्रियापदाचा वापर केला जातो. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक नक्की करा, बेल आयकॉन ऑन करा. भरपूर महत्त्वाची माहिती देत आहोत, व्यवस्थित माहिती पहा. पूर्ण काळ. जेव्हा कोणतीही क्रिया एखाद्या काळात पूर्ण झाली आहे असे सांगितले जाते तेव्हा पूर्ण काळ होतो. उदाहरण, सुरेशने गीत गायले होते. मूळ धातूचे सामान्य भूतकाळी रूप घेऊन वाक्य करावे व त्यापुढे कालदर्शक आहे, वर्त, होता, भूत व असेल, भविष्य ही क्रियापदे जोडावीत. उदाहरणार्थ आपण पाहणार आहोत पुढे. तर चॅनल सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी. उदाहरण पाहणार आहोत आपण. सुरेशने गीत गायले, सामान्य भूतकाळ, गाण्याची क्रिया भूतकाळात घडली. सुरेशने गीत गायले आहे, पूर्ण वर्तमान काळ, गाण्याची क्रिया आता पूर्ण झाली आहे. सुरेशने गीत गायले होते, पूर्ण भूतकाळ, गाण्याची क्रिया पूर्वी पूर्ण झाली होती. आणि चौथा आहे सुरेशने गीत गायले असेल, पूर्ण भविष्यकाळ, गाण्याची क्रिया भविष्यकाळात पूर्ण होणार आहे असेल. या काळात ही वाक्यार्थ पूर्ण होण्यासाठी संयुक्त क्रियापदाचा वापर होतो. तर आपल्या मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ चांगला वाटला तरच सबस्क्राईब करा. रीतिकाळ. जेव्हा एखाद्या क्रियापदावरून कोणतीही क्रिया एखाद्या काळात नेहमी सतत घडण्याची रीत, प्रथा आहे असा अर्थ व्यक्त होतो तेव्हा त्या काळास रीतिकाळ म्हणतात. उदाहरण, सुरेश गीत गात असतो, रीती वर्तमान काळ, नेहमी गीत गाण्याची पद्धत आहे. दुसरा आहे सुरेश गीत गात असे, रीती भूतकाळ, सुरेश पूर्वी नेहमी गाणे म्हणत असे. तिसरा आहे सुरेश गीत गात असेल, ऑप्शन राहील, रीती भूतकाळ, भावी भविष्य काळात सुरेश नेहमी गाणे म्हणत राहील. मूळ धातूचे त, कुंदंत रूप घेऊन त्यापुढे असं धातूंची क्रियापद असणे, असतो, असेल अशी कालदर्शक रूपे जोडली म्हणजे रीतिकाळ स्पष्ट होतो. वर्तमान काळ केव्हा व कुठे वापरतात. पहिला, एखादी क्रिया आता वर्तमान काळात घडते हे दाखवण्यासाठी. उदाहरण आपण पाहणार आहोत. मी काम करतो, सामान्य साधा वर्तमान काळ. दुसरा, ऐतिहासिक भूतकाळातील घटना वर्तमान काळात सांगताना. तानाजी छत्रपती शिवाजींना म्हणतो, आधी लगीन कोंढाण्याचे, ऐतिहासिक वर्तमान काळ, त्या काळातील संवाद जणू आता घडत आहे अशी अर्थी. तिसरं आहे उदाहरण, एखादी क्रिया आता किंवा भूतकाळात नेहमी घडते हे सांगण्यासाठी. मी रोज पहाटे उठतो, तर उठत असतो, त्याला रीती वर्तमान काळ म्हणतात.
मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला तरच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मित्रांना पाठवा. पुढचं पाहणार आहोत आपण भूतकाळ. कधी व कोणत्या कारणासाठी वापरला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित लक्ष द्या. एखादी क्रिया पूर्वी भूतकाळात घडली असे सांगताना छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला घेतला, सामान्य भूतकाळ. दुसरं, आताच्या घटनेनंतर पण ताबडतोब घडणाऱ्या क्रियेबद्दल तुम्ही प्रश्न विचारा की गोविंदाने उत्तर दिलेच की. सन्निहित भविष्य, उत्तर दिले म्हणजे लगेच देईल. तिसरं, अपूर्ण वर्तमान किंवा अपूर्ण भूतकाळ दाखवण्यासाठी गुरु समोर पाहतो तो शनिदेव आला, येत आहे, येत होता, अशा प्रकारे आहेत. तर पुढचं पाहणार आहोत आपण भविष्यकाळ. याचा वापर केव्हा व कसा करतात. तर क्रिया पुढे म्हणजे भविष्यकाळात घडेल हे सांगताना उदाहरण पाहूत आपण. उद्या गुरुचरित्र सप्ताहाची समाप्ती होईल, सामान्य साधा भविष्यकाळ. तर दुसरा आहे संकेतार्थ सूचित करण्यासाठी तू स्वतःचे काम करशील तरच मी तुला मदत करेल. आणि तिसरा आहे शक्यता व अशक्यता दर्शवण्यासाठी प्रश्नयुक्त भविष्यकाळ. सर्वांनाच परीक्षेत पहिला क्रमांक कसा मिळेल. यानंतर आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. काळजीपूर्वक पूर्ण प्रश्न पहा, 100% परीक्षेत पडणार आहे. आपल्या घरासमोर एक झाड नक्की लावा. प्रश्न पहिला, खालील वाक्यातील अपूर्ण भविष्यकाळी वाक्याचा पर्याय शोधा. ऑप्शन आहेत, आईने देवपूजा केली असेल, आई देवपूजा करीत होती, आई देवपूजा करीत असेल आणि आई देवपूजा करीत आहे. तर व्यवस्थित बघा, अपूर्ण भविष्यकाळ पर्याय कोणता आहे व्यवस्थित बघा, विचार करा आणि प्रश्नाचं उत्तर आहे आई देवपूजा करीत असेल. व्हिडिओ चांगला वाटला तरच चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचे नाव आहे बेसिक एज्युकेशन मराठी. दुसरा प्रश्न आहे आपला, प्रश्न कुठे गेला, आई बाबा ग्रंथालयात गेले आहेत या वाक्यातील काळ ओळखा. ऑप्शन आहे पूर्ण वर्तमान काळ, दुसरा ऑप्शन आहे पूर्ण भूतकाळ, तिसरा ऑप्शन आहे अपूर्ण वर्तमान काळ आणि चौथं आहे पूर्ण भविष्यकाळ. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे पूर्ण वर्तमान काळ. तर प्रश्न तिसरा आहे आपला, काळजीपूर्वक पहा, परीक्षेमध्ये 100% हे प्रश्न पडतात काळावर. तर नितीन गृहपाठ करीत होतो या वाक्यातील काळ ओळखा. पहिला ऑप्शन आहे अपूर्ण भूतकाळ, दुसरा आहे पूर्ण भूतकाळ, तिसरा आहे अपूर्ण भविष्यकाळ आणि चौथं आहे अपूर्ण वर्तमान काळ. तर व्यवस्थित प्रश्न पहा, असे प्रश्न परीक्षेत येतात. त्याचं उत्तर आहे अपूर्ण भूतकाळ. पूर्ण माहिती देत आहोत, पूर्ण व्यवस्थित प्रश्न देत आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर चांगला वाटला तर. चौथा प्रश्न आहे, आम्ही कॅरम खेळत आहोत या वाक्यातील काळ ओळखा. पूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, तिसरा आहे अपूर्ण भूतकाळ आणि चौथं आहे अपूर्ण भविष्यकाळ. आम्ही कॅरम खेळत आहोत, तर या प्रश्नाचं उत्तर आहे अपूर्ण भूतकाळ, खेळत आहोत. प्रश्न पुढचा आहे आपला पाचवा, रीती वर्तमान काळाचे खालीलपैकी वाक्य कोणते आहे, पर्यायातून शोधा. तर वाक्य कोणते आहेत, पहिला आहे ती भाषण करते, दुसरा आहे ती भाषण करत आहे, तिसरा आहे तिने भाषण केले आहे आणि चौथा आहे ती भाषण करत असते. तर रीती वर्तमान कोणतं उत्तर आहे, ती भाषण करत असते. पुढचा प्रश्न आहे सहावा, सचिनने ड्रायव्हरला कार पुढे नेण्यास सांगितले या वाक्यातील काळ ओळखा. ऑप्शन आहे पहिला भूतकाळ, दुसरा भविष्यकाळ, तिसरा अपूर्ण भूतकाळ आणि चौथा जे ऑप्शन आहे अपूर्ण वर्तमान काळ. सचिनने ड्रायव्हरला कार पुढे नेण्यास सांगितले, तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भूतकाळ. चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ चांगला वाटला तर. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक पहा. प्रश्न 7वा आहे, खालीलपैकी पूर्ण वर्तमान काळी वाक्य कोणते. पहिला ऑप्शन आहे मी पेरू खातो, दुसरा ऑप्शन आहे मी पेरू खाल्ले असतील, तिसरा ऑप्शन आहे मी पेरू खाल्ले आहेत आणि चौथा ऑप्शन आहे मी पेरू खात आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मी पेरू खाल्ले आहेत, पूर्ण वर्तमान काळ. पुढचा प्रश्न जे आहे 8वा, वर्तमान काळ दाखवणारा पर्याय शोधा. तर पहिला आहे सूर्य उगवल्याबरोबर चिमणी बाहेर पडते, दुसरा ऑप्शन आहे व्यायाम करताना जड गदा मी उचलली, तिसरा ऑप्शन आहे उद्या बाबा घरी येतील आणि चौथा ऑप्शन आहे मी गोष्टीचे पुस्तक वाचत होतो. तर बरोबर उत्तर आहे सूर्य उगवल्याबरोबर चिमणी बाहेर पडते. प्रश्न क्रमांक 9, भूतकाळ दाखवणारा पर्याय शोधा. भूतकाळ दाखवणारा
पहिला ऑप्शन आहे पोलिसांनी चोरास पकडले. दुसरं ऑप्शन आहे चोर पुढे आणि पोलीस त्याच्या मागे पळत आहेत. तिसरं पोलीस ठाण्याची तपासणी उद्या करण्यात येणार आहे. आणि चौथं आहे आज सर्व पोलिसांची कवायत आहे. तर उत्तर आहे पोलिसांनी चोरास पकडले. शेवटचा प्रश्न 10वा प्रश्न आहे. काळ या विषयावर पूनम अभ्यास करत होती. या वाक्यातील काळ ओळखा. तर ऑप्शन आहे पूर्ण भूतकाळ, दुसरा ऑप्शन आहे अपूर्ण भविष्यकाळ, तिसरा आहे अपूर्ण वर्तमान काळ आणि चौथं आहे अपूर्ण भूतकाळ. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर चांगला वाटला तरच चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण उत्तर आहे अपूर्ण भूतकाळ. तर काळ या विषयावर आपण अभ्यास केलेला आहे आणि प्रश्नही घेतलेले आहेत. या अगोदरचा व्हिडिओ पण नक्की बघा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. सबस्क्राईब करा बेसिक एज्युकेशन मराठी. धन्यवाद.